अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता लवकरच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. सगळ्यांना माहित आहे चैत्र नवरात्रीची सुरुवात कधी आहे. बघा, 9 एप्रिल 2024 पासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. आपण सर्वजण शारदीय नवरात्र, त्याच प्रकारे चैत्र नवरात्रीची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. बघा, शारदीय नवरात्रीत आपण घट बसवतो. नवरात्रीचे 9 दिवस आपण पूजा करतो, उपवास ठेवतो, व्रत करतो. पण चैत्र नवरात्रीचे देखील अतिशय महत्व आहे. चैत्र नवरात्रीत देखील कोणाकोणाच्या घरी घट देखील बसतात. त्याच सोबत आपल्या घरी घट जरी बसत नसेल तरी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायला हवी. पण आता आम्हाला कुलदेवीच माहित नाही, आमची कुलदेवी कोणती आहे हेच आम्हाला माहित नाही, तर आम्ही सेवा कशी करायची? आम्हाला आमची कुलदेवी माहित करून घ्यायची आहे. बघा, कधी कधी घरामध्ये खूप डिप्रेस असतात लोक, म्हणजे घरामध्ये वाद होत असतील किंवा नवरा बायको मधील वाद होत असतील किंवा लहान मुलं चिडचिडपणा करत असतील, तुमचा नोकरी किंवा नोकरी असेल किंवा तुमचा बिझनेस असेल तो व्यवस्थित चालत नसेल, बंद पडण्याच्या टप्प्यावरती आलेला आहे. त्याच प्रकारे घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, खूप निगेटिव्ह विचार करणारे लोक आहेत किंवा घरामध्ये एखादं शुभ कार्य करायला गेलं तर ते घडत नाहीये. खूप 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 आजारपण आहे. त्याचसोबत आपल्या प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर अशा वेळेस काय करायचं? तर हे आपलं का होतंय? कारण आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा योग्य तो मान सन्मान केला जात नाही किंवा आपल्याला कुलदेवीचं माहित नाही, त्यामुळे आपण कुलदेवीचा योग्य तो मान सन्मान देखील करत नाही व कुलदेवी माहित करण्याचा प्रयत्न देखील तुम्ही कधी करून घेतला नाही. प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक कुटुंबाला आपली कुलदेवी कोणती आहे हे माहित असणं खूप खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्या कुलदेवीचा योग्य तो मान सन्मान कराल, त्यावेळेसच तुम्हाला काही ना काही तर तुमच्या जीवनातील थोडीशी अडचणी कमी व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे कुलदेवी कोणती आहे हे माहित करून घेणं खूप गरजेचं आहे. कशा पद्धतीने माहित करून घ्यायचं हेच आज आपण पाहणार आहोत. बघा, जास्त नाही, आपल्याला 3 शुक्रवारचं हे व्रत करायचं आहे. 3 शुक्रवार मध्येच तुम्हाला समजून जाईल की तुमची कुलदेवी कोणती आहे. ते 3 शुक्रवार आपण व्रत कशा पद्धतीने करायचा? कोणत्याही शुक्रवारी, आता चैत्र नवरात्रीला सुरुवात होते पाडव्यापासून, गुढीपाडव्यापासून. तर तुम्ही येणाऱ्या शुक्रवारपासून जरी सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. तुमच्या ज्या काही सेवा आहेत कुलदेवीसाठी, कुलदेवीच्या नावाने तुम्ही सेवा करायला सुरुवात करा पाडव्यापासून. पाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत सुरुवात तुमची चालू असू द्या. पण त्याच्यामध्येच तुम्हाला तुमची कुलदेवी माहित करून घेण्यासाठी तुम्ही शुक्रवारपासून, येणाऱ्या शुक्रवारपासून तुम्ही कोणत्याही शुक्रवारी केलं तरी चालेल. असं नाहीये की आत्तापासून सुरुवात करावी, पण करा. माहित नाही तर करा. चैत्र नवरात्र आले ना, तुम्ही आवर्जून करा. तुम्हाला नक्कीच तुमची 3 शुक्रवारच्या आधीच तुम्हाला नक्कीच कळेल तुमची कुलदेवी कोणती आहे ते. आता कशा पद्धतीने कळेल बघा, 3 शुक्रवार तुम्हाला हे व्रत करायचं आहे. कोणत्याही शुक्रवारी करायचं आहे. तुम्हाला ही सेवा तुमच्या देवघरासमोर बसूनच करायची आहे. सकाळी लवकर उठायचं, आपलं जी काही प्रातःकालाची काम आहे ते उरकायची, नंतर देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवासमोर बसायचं आहे. तिथे एक छोटासा पाट किंवा चौरंगा मांडा तुम्ही. त्याच्यावरती कपडा हंतरला नाही तर चालेल, पण कपडा हंतरा. मी तर म्हणजे कपडा हंतरा व बाजूने थोडीशी रांगोळी काढा. सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्या. अग्नी देवताला सगळ्यात अगोदर मान द्यायचा. दिव्याच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यामुळे अग्निदेवता आपल्या साक्षीला असले पाहिजेत, कारण आपण ही किती शुद्ध भावनेने ही सेवा करतोय हे सुद्धा महत्वाचं आहे. अग्निदेवतेच्या साक्षीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. दिवा प्रज्वलित करा. हळदी कुंकू वाहा, थोड्याशा अक्षता वाहा, फूल वाहा. मग नंतर तुम्हाला या व्रताची सुरुवात करायची आहे. व्रत काय, उपवास केला तरी सुद्धा चालेल. उपवास करायचाच आहे. उपवास करा तुम्ही, व्रत करायचं आहे. त्याचसोबत तुम्हाला 11 नागवेलीची पानं लागणार आहेत. कशी? आता 2 पानं घेतली आपण, जुडी घेतली तर आपण एक विडा ठेवतो. म्हणजे कधीही आपण एक पान कोणत्याच देवाला असं एक पान असं ठेवत नाही, जुडीच ठेवतो. 2 पानांची जुडी असते. म्हणजे 22 पानं नागवेलीची घेऊन यायची आहेत. एकावर एक अशा 2-2 जोड्या करत अशा 11 जोड्या तुम्हाला करायच्या आहेत. 11 जोड्या करायच्या आहेत. पानाला देठ असावेत, देठ तुटलेले नसावेत, पानं चांगली असावीत, पानं खराब झालेली, किडलेली, तुटलेली पानं नसावीत, देठ चांगले असावेत. अशा पद्धतीने देठ असलेली पानं घेऊन यायचं आहे. देठ आपल्या देवांच्याकडे होतील. आता हे पान आहे, समजा हे देठ आहे, तर हे देठ आपल्या देवाकडे होईल. अशा पद्धतीने तुम्हाला एकाखाली एक सरळ रेषेत तुम्हाला सगळी पानं, 11 पानं तुम्हाला ठेवायची आहेत. आता पाटावरती 11 पानं बसली नाही तर काय करायचं? तर बघा, बसतील व्यवस्थित ठेवा तुम्ही. पाट मोठा घ्या घेतानाच व 11 पानं त्याच्यावरती ठेवायची आहेत. एकाखाली एक 11 पानं ठेवायची आहेत. प्रत्येक पानावरती तुम्हाला नंतर थोडं थोडं अक्षता टाकायच्या आहेत. अक्षता नंतर त्याच्यावरती 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे, म्हणजे 11 नाणी, व त्याच्यावरती 11 सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. सुपाऱ्या घरातल्या वापरू नका. हे आपली कुलदेवी कोणती आहे हे माहित करून घेण्यासाठी आपण हे व्रत करणार आहोत. त्यासाठी तुम्ही आवर्जून आपल्या
पूजा साहित्याच्या दुकानातून तुम्ही पूजेच्या ज्या सुपारी असतात त्या घेऊन या. 11 सुपारी घेऊन यायच्या आहेत. 11 सुपारी आणल्यानंतर तुम्ही प्रत्येक सुपारीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्याच सोबत बघा, पहिली सुपारी कशाची आहे? पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवताची, तिसरी कुलदेवीची, चौथी वास्तुदेवताची व पाचवी वास्तुपुरुषाची व सहावी 6 राहिलेल्या ज्या 6 सुपारी आहेत, पहिल्या 4 झाल्या. पहिली गणपतीची, श्री गणेशाची, दुसरी कुलदेवताची, तिसरी आपल्या कुलदेवीची, अशा पहिल्या ह्या 3 सुपारी झाल्या. चौथी आहे वास्तुपुरुषाची, पाचवी आहे वास्तू देवताची व ज्या राहिलेल्या शिल्लक 6 आहेत, म्हणजे आपण 11 जोड्या ठेवलेल्या आहेत, 6 राहिलेल्या आहेत त्या आपल्या कुलदेवीच्याच नावानं ठेवायच्या आहेत. सगळ्या राहिलेल्या 6 सुपाऱ्या कुलदेवीच्या नावानं. मधल्या 2 स्किप करता, वास्तुपुरुष व वास्तुदेवता या 2 स्किप करता. पहिल्या 3 व चौथी आणि पाचवी सुपारी स्किप करता. बाकीच्या सगळ्या सुपारीवर तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. नंतर थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत व सगळ्या सुपाऱ्यांना परत एक एक फूल व्हायचं आहे. जर तुम्हाला लाल कलरचं फूल मिळालं तर पहिल्या 3 व लास्टच्या 6 अशा सुपाऱ्यांना तुम्ही लाल फूल व्हायचं आहे, कारण ते लाल फूल अतिशय प्रिय आहे व ते आपल्याला लवकरात लवकर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती पूर्ण करण्यास आपल्याला मदत करत असतं. त्यामुळे बघा, ही एवढी सेवा आहे. तिथे बसायचं व फक्त ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे. एक माळ करायची आहे व आपली जे आपण पूजा केली आहे, आपली कुलदेवतेला आपल्याला स्मरण करायचं आहे. आपल्याला तर माहित नाहीये, पण प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे की मी खूप मनोभावे तुझी ही सेवा करते, मी व्रत करते 3 शुक्रवारचं, पण मला या 3 शुक्रवारमध्ये मला प्रचिती दे, मला अनुभूती दे की माझी कुलदेवी कोणती आहे. मला माझ्या देवीचा मान सन्मान, योग्य तो मान सन्मान करायचा आहे. मला माझ्या कुलदेवीची सेवा करायची आहे, उपासना करायची आहे, आराधना करायची आहे व माझी कुलदेवी कोणती आहे ती मला कोणत्या ना कोणत्या संकेताद्वारे किंवा कोणाद्वारे तरी मला कळू दे व मला माझ्या कुलदेवीचा योग्य तो मान सन्मान मी करणार आहे, भरभरून सेवा करणार आहे. कुलदेवीला माझ्या कधीच अंतर देणार नाही. अशा प्रकारे आपण प्रार्थना विनंती करायची. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही बोलायचं आहे. ते झाल्यानंतर बघा, पहिल्या दिवशी ही सेवा करायची आहे, पहिल्या शुक्रवारी. नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही सगळं पूजा उचलायची आहे. पहिल्या दिवशी तुम्ही प्रार्थना केली, पण त्याचसोबत बघा, आपण ज्या पहिल्या 3 सुपारी होत्या आणि लास्टच्या ज्या 6 सुपारी होत्या, शिल्लक 6, पहिल्या 3 व लास्टच्या 6 अशा 6 सुपाऱ्यांना तुम्हाला देवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे. काय अर्पण करायचं आहे? तर तांबूलाशिवाय देवीचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा स्वीकार करत नाही तांबूलाशिवाय. जे काही तुम्ही सेवा करताय वगैरे ते. आता विड्याच्या पानाचा तांबूल तुम्हाला घरी तयार करता येत असेल तर तो करा, किंवा तुम्ही बाहेरून जाऊन तुम्ही त्यांच्याकडून बनवून जरी आणला तरी सुद्धा चालेल. त्याच्यामध्ये लवंग टाकायला अजिबात विसरू नका. आवर्जून करा. प्रत्येक पहिल्या 3 सुपारींना व खालच्या 6 सुपारींना असा तांबूल तुम्हाला अर्पण करायचा आहे. नंतर त्यांना साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. सगळ्या सुपाऱ्यांना, जेवढ्या काही आपण मांडलेल्या आहेत सगळ्यांना आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवून तिथे समोरच ठेवून द्यायचा आहे. त्याच सोबत साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे व नंतर धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे. तुम्हाला जशी सांगितली तशी सेवा विनंती करायची आहे. पहिल्या दिवशी तुमची ही सेवा झाली त्यावेळेस तुम्ही जी काही पूजा मांडली होती ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलायची आहे. जर या सेवा काळामध्ये कोणी घरामध्ये आली, सुवासिनी स्त्री आली, सवासण आलं, तर तिला असं जाऊ द्यायचं नाही. दूध प्यायला द्यायचं आहे, काहीतरी गोड द्यायचं आहे, शक्य झाल्यास ओटी भरायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे. शक्य झाल्यास दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही नागवलीची पानं आहे ती निर्माला टाकली तरी देखील चालतील. तांदूळ तुम्ही पक्ष्यांना टाकलं तरी देखील चालेल. नंतर सुपारी व नाणं तसंच ठेवायचं आहे. तेच 3 शुक्रवार तुम्हाला युज करायचं आहे. व तांबूल वगैरे तुम्ही पक्ष्यांना टाका किंवा तुम्ही स्वतः खाल्लं तरी सुद्धा चालेल. घरातल्यांनी असं केलं तरी सुद्धा चालेल. नंतर दुसऱ्या शुक्रवारी तुम्हाला सेम अशीच प्रोसेस करायची आहे, सेम अशीच पूजा करायची आहे, पण दुसऱ्या शुक्रवारी आवर्जून एक सवासण आपल्या घरी बोलवायचं आहे. घरी बोलवायचं आहे कारण ते आपल्या कुलदेवीला आपल्या घरी बोलवतोय असं समजून त्या देवी जी सवासण आपल्या घरी बोलवणार आहोत तिचा योग्य तो मान सन्मान करायचा आहे. हळदी कुंकू लावायचा आहे, ओटी भरायची आहे, गजरा द्यायचा आहे, तांबूल द्यायचा आहे, विडा द्यायचा आहे, किंवा आपलं जो 16 शृंगार सामान आहे त्यापैकी एक काहीतरी हिरव्या बांगड्या जरी तुम्ही दिल्या तरी सुद्धा चालते. हिरव्या बांगड्या टिकली, म्हणजे जे काही आपण कुलदेवीसाठी करणार आहोत ते कुलदेवीच समजून त्या सवासणीच्या आपल्याला योग्य तो मान सन्मान करायचा आहे. हा झाला दुसरा शुक्रवार. आता तिसरा शुक्रवार तुम्हाला सेम प्रोसेस, सेम पूजा, सेम सेवा हीच करायची आहे व
तिसऱ्या शुक्रवारी बघा आपली जी भावकी आहे किंवा आपल्या जे सरनेम आहे त्या नावाची किंवा आपल्या भावकीतली जी लोक तुमच्या आजूबाजूला राहत असतील, अशा लोकांना तुम्हाला घरी बोलवायचं आहे. कशासाठी? जेवायसाठी. त्यांना जेवणाचं आमंत्रण द्यायचं आहे. त्यांना जेवू घालायचं आहे. प्रसादासाठी बोलवायचं आहे. प्रसाद जेवू घालायचा आहे. प्रत्येकाचा योग्य तो मान सन्मान करायचा आहे. स्त्रियांना हळदी-कुंकू लावा. पुरुषांना तुम्ही टिक्के लावले तरी सुद्धा चालतील. अशा पद्धतीने प्रत्येकाचा योग्य तो मान सन्मान करत प्रत्येकाला पोटभर जेवू घालायचं आहे. बघा, नंतर तुम्हाला आता कुलदेवी आपल्याला कशी कळेल? तर बघा, कुलदेवी काही ना काहीतरी संकेत तुम्हाला देते. कोणी ना कोणी तुमच्या घरी येईल व सांगेल, की अचानक तुम्ही विचारणार देखील नाही, की असं-असं आहे, ही देवी आहे किंवा कोणीतरी म्हणेल, "चल इथे-इथे जाऊ आपण." तिथे गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमची कुलदेवी कळेल किंवा स्वप्नात साक्षात देवी आपल्याला दर्शन देईल. देवी येईल व देवी स्वतः सांगेल, की "मी तुझी कुलदेवी आहे." किंवा आपल्या भावकीमध्ये बघा, आपल्या गावी आता शहरामध्ये आपण राहत असेल तर गावी जास्त जास्त कोणी जात नाही. जर गावी आपल्या अ, भावकीमध्ये बघा खूप जुने लोक असतात. त्यांना विचारलं तर ते सरळ सांगून देतील, की तुमची ही कुलदेवी आहे किंवा आपली ही कुलदेवी आहे. आपल्याला ही कुलदेवी आहे. तरी सुद्धा ते सांगतील. बघा, कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन कुलदेवी आपल्याला संकेत देत असते, की मी तुझी कुलदेवी आहे. त्याचसोबत आपल्या घरी जर चुकून जरी मी जसं सांगितलं, कोणी जरी सवासनं आलं तर त्याला उपाशी घालवायचं नाही. दूध द्यायचं आहे, गोड दूध द्यायचं आहे. नंतर ओटी भरायची. शक्य झाल्यास ओटी भरा किंवा तुम्ही हळदी-कुंकू लावायचंच आहे. अशा पद्धतीने 3 शुक्रवार तुम्हाला करायचे आहेत. अजून एक सांगते तुम्हाला, आपल्या जवळपासच्या केंद्रात, मठात जर तुम्ही जात असाल तर तिथे दिंडोरी प्रणीतचं जे केंद्र असतं, तिथे प्रश्नोत्तरे घेतली जातात. तिथे जरी तुम्ही विचारलं, की माझी कुलदेवी मला माहित नाही, माझी कुलदेवी कोणती आहे? प्लीज मला सांगा. तर तिथे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल, की तुमची कुलदेवी कोणती आहे. त्यामुळे चैत्र नवरात्र आता सुरू होते पाडव्यापासून, तर तुम्ही आवर्जून आपली कुलदेवी कोणती आहे हे माहीत करण्यासाठी तुम्ही आवर्जून तुम्ही ही सेवा करा व तुमची कुलदेवी माहीत करून घ्यावा. आपल्या कुलदेवीचा योग्य तो मान सन्मान करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या नियोजन करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.